रामकृष्ण हरी तात्याभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हे पहा मित्रांनो, आपण आज या मकाच्या रानामध्ये आलो आहे. तर तुम्हाला सांगतो, ह्या रानाची आपण दक्षिण उत्तर नांगरणी केली आहे. त्यानंतर आपण फन्नी यंत्राच्या साहाय्याने रान फणून घेतलं आहे. फणून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो, त्यावर आपण रोटावेटर मारला आहे. टोटल रानाला रोटावेटर मारला. रोटावेटर मारल्यानंतर आपण ह्या रानामध्ये 35 किलो मका यंत्राच्या साहाय्याने पेरली. आणि त्यानंतर 2 सारे हे पहा दक्षिण उत्तर मारले आहे. आणि उभा आहे या ठिकाणी आपण पाट आहे, या पाटामध्ये मी उभा आहे. आणि हे सारे आपण पूर्व पश्चिम टाकले आहे. आणि तुम्हाला सांगतो, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण ही मका पेरली आहे. आणि या मकाला आज 2 महिने झाला आहे. 2 महिन्याची मका झाली आहे. आणि मका पेरल्यानंतर आपण त्याला लगेच एक पाणी दिलं आहे. पाणी दिल्यानंतर 2 दिवसाचा कालावधी सोडून लगेच आपण दुसरं पाणी लगोपाठ टाकलं आहे. कारण मकाचं बी कंटक असतं आणि लगोपाठ पाणी टाकल्यामुळे मकाचा उतार एकच नंबर झाला. आणि मकाचा उतार 1 नंबर झाला. आणि त्यानंतर एक 15 दिवसाच्या अंतरावर आपण मकाला एक विऱ्याची गोण मारली आहे. आणि विऱ्याची गोण मारल्यानंतर एक पाणी दिलं आहे मकाला. पाणी दिल्यानंतर पुन्हा 5 दिवसांच्या अंतरावर आपण त्या मकाला तणनाशक म्हणून टेंजरची फवारणी केली आहे. आणि हे रान अंदाजे 1.5 एकर असेल. नॉर्मल गावात होतं, त्यामुळे ह्या रानामध्ये तुम्हाला सांगतो टेंजरच्या फक्त 5 पंप पडले. 16 लिटरच्या पंपाने आपण तणनाशक फवारणी केली. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, मका तेव्हा अशा पद्धतीने एवढी हायटेड झाली आहे. नॉर्मल मकाला तुरा निघत आहे, हे पहा. आणि हे पहा, माझ्या डोक्यात त्या वर मकाचं गेला आहे. आणि काही मकांना तुम्हाला सांगितलं फक्त निघायला लागले आहे. नॉर्मल तेव्हा फक्त निघायला लागला आहे. ते कणीस निघायला लागला आहे मकाला. आपण पाहू शकता, प्लॉट दाखवा. आणि बा एवढी इतकी हिरवीगार मका आहे, नुसती पाथरीसारखी मका आहे की नाही पहा. आपण पाहू शकता किती पाथरीसारखी मका आहे. आणि अशा पद्धतीचं नियोजन करून आपण तिला एवढी आज जनावरांच्या चाऱ्यासाठी आज उपलब्ध केली आहे. आणि आपण ह्या मका जी आहे आता तुरा निघाल्यानंतर, आणि या सर्व मकाला तुरा निघाल्यानंतर टोटल रानाचे आपण काय करणार आहे, आपल्या गायांसाठी ना मुरघास बनवणार आहे. आणि आपण मुरघासच्या बॅगा ना घरीच बनवणार आहे. आपल्याकडं कुट्टी मशीन आहे, सर्व यंत्रणा आहे, त्यामुळं काही अडचण नाही. तुम्हाला सांगता, अजून एक 15 ते 20 दिवसांनी सर्व मकाला तुरा निघेल. आणि सर्व मकाला तुरा निघाल्यानंतर आपण ह्या मकाचा मुरघास बनवणार आहे. साधारणतः ह्या मकाचा मुरघास अंदाजे माझ्या अंदाजाने 5 ते 6 बॅगा भरतील, 1,000 किलोच्या. तर अशा पद्धतीने ह्या मकाचं आपण नियोजन केलं आहे. व्हिडिओ कसा वाटला सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.